बेलपाडा. हल भावेश लहाने पहिला चेंडू त्या ठिकाणी मोठा प्रहार केलाय चेंडूवर. डाऊन द ग्राउंड चेंडू निघून चाललाय आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक करतील चुकीला माफी नाही. पहिल्या चेंडूवर चौकार. सीमारेषा त्या ठिकाणी भावेशनं दुसरा चेंडू. यावेळी मात्र चेंडू थोडा काटा चेंज करतोय आणि निघून गेलाय. त्या ठिकाणी विकेट किपर महेश हरड याच्या सुरक्षित हातांमध्ये हा चेंडू विसावलाय. डॉट बॉल. पुन्हा एकदा पहिलं षटक या ठिकाणी स्विच करण्याचा प्रयत्न आणि डिरेक्ट हिट करण्याचा देखील झाला प्रयत्न. एक चोरटी धाव, एक चिकी सिंगल त्या ठिकाणी पाहायला मिळाली. धावफलक जाऊन पोहोचतं 5 या अंकावर. 5 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे की जे आमच्या समालोचन कक्षाकडून फेकलं जात आहे. पहिली 2 षटकं याच पद्धतीने याच एंडनं फेकली जातील आणि पुढची 3 षटकं सारिका हॉटेल एंडनं फेकली जातील. राहुल सोमने पुढचा चेंडू घेऊन जातोय भावेशसाठी. पुन्हा एकदा चेंडू निघून गेलाय. स्विंग इन मिस पाहायला मिळालं. मिस सातत्याने पाहायला मिळतो कारण ज्या पद्धतीने गती परिवर्तन केलं जातं, चेंडूवर बोट फिरवली जातात, हे त्याच्यामुळेच कदाचित समजू शकत नाही त्या ठिकाणी बॅटर चेंडू कुठे फिरतोय. इन स्विंग, आउट स्विंग, सगळ्या गोष्टींचा प्रकार या ठिकाणी प्रत्येक गोलंदाज त्या ठिकाणी करत असतो. प्रत्येक चेंडूला वेगळ्या टप्प्यावर फेकलं जातं आणि असे गोलंदाजच खऱ्या अर्थाने यशस्वी ठरत असतात. नेक्स्ट बॉल. यावेळी पुन्हा एक डॉट. षटक क्रमांक 1 समाप्त. 5 धावा टीम कासगाव संघाच्या स्कोअर कार्डवर आणि राहुल सोमनेनं फेकलेत 4 डॉट. सलग 3. पहिले षटक संपले. दुसऱ्या षटकाला काही क्षणात होईल सुरुवात आणि दुसरं षटक ज्यांच्या माध्यमातून हाताळलं जातं पाहूया कोणावर संघनायक जबाबदारी देतात दुसऱ्या षटकाची. कारण पॉवर प्लेचं षटक हाताळणं हे अतिशय अवघड असतं. फील्ड रिस्ट्रिक्शन. अनिकेत सोमने या गोलंदाजावर विश्वास टाकलाय राहुलनं आणि राहुल सोमने यांचा भाऊ. क्रिकेटमध्ये भाऊ भाऊ कल्चर आपल्याला खूप काही पाहायला मिळाली. कारण खरं या कल्चरचा उदय का होतो, कारण सर्वच घरातून क्रिकेटला पोषक वातावरण मिळत नाही. ज्या घरातून एकाला वातावरण मिळालं त्याच घरात दुसऱ्याला देखील वातावरण मिळतं. कधी कधी एक पूर्ण फॅमिली तुम्हाला क्रिकेट खेळताना पाहायला मिळेल. अनिकेत रेडी असेल, सज्ज होईल आपल्या गोलंदाजी मार्कवर. पुढचा चेंडू फेस करेल राज, सॉरी भावेश स्ट्रायकर एंडला. ओके. अनिकेत टू भावेश. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. टर्न करण्याचा प्रयत्न होता. ऑफ साइडचा चेंडू ऑन साइडला खेळायचा होता, मात्र संपर्क झाला नाही. चेंडू निघून गेलाय विकेट किपरच्या सुरक्षित हातांमध्ये. डॉट बॉल. डॉट चेंडूची पर्सेंटेज वाढली तर विजयाची पर्सेंटेज कमी होत असते मित्रांनो. थांबून खेळणं गरजेचं आहे. चेंडू अगदी वेगानं निघून चाललेत. प्रेशर बिल्डअप होतोय टीम कासगाव संघावर. भावेश आणि राज ही सलामीची जोडी संघर्ष करते. मागील 8 चेंडूंपैकी 6 चेंडू डॉट पाहायला मिळालेत. एक षटक निर्धाव झाले असं विचार केला तरी काही वावगं ठरणार नाही. यावेळी मात्र अवे फ्रॉम द ऑफ स्टिक पाहायला मिळतोय. इट्स वाईड.
अवांतरची धाव. मी म्हणतो इतकं चांगली गोलंदाजी होत असताना अवांतर चेंडू फेकण्याची गरज पडते का? अनिकेतला विचारावं लागेल स्वतःला की हा चेंडू मी किती चुकीच्या लेंथला टाकला, चुकीच्या दिशेला फेकलाय. हा एक अवांतर पुढचा चेंडू खेळण्याची शक्ती देतोय बॅटरला. कट केल्या चेंडूला मिडॉनला शतरक्षक येत आहेत. राहुल स्वतः त्या ठिकाणी एक सिंगल घेण्याचा प्रयत्न झालाय. 7 धावा, 7 रन्स. या 7 धावा घेत असताना तितकी चांगली साथ त्या ठिकाणी मिळत नाहीये. पुढचा चेंडू, हो चेंडूला उडवलाय. चेंडू खाली शतरक्षक येत आहेत. ओहो, एक हात की कमाल, एक हात की कमाल. राहुल, पहिला विकेटचं पतन होतंय. राज बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे डीजे ऑपरेटरचा देखील धन्यवाद. आपण आमच्या आवाजाची काळजी घेतात. त्या ठिकाणी करण लहाने ब्रदर्सची ही टीम कासगाव. पहिला धक्का बसलाय. राज माघारी परतलाय आणि करण त्या ठिकाणी जाताना पाहायला मिळतोय स्ट्रायकर एंडला. अनिकेत, पुढचा चेंडू समोर आहे. करण, दुपारचं सत्र थोडं उन्हाचं सत्र आहे. थोडा शांत खेळ पाहायला मिळेल का? मात्र पहिल्या चेंडूवर त्या ठिकाणी करामत करत असताना करण लहाने या ठिकाणी दोन धावा पहिल्या चेंडूवर वसूल केल्यात करणनं. आदित्य गायकवाड यांच्याकडून एक कॅश प्राइज लागले. करण किंवा भावेश या कोणीही दोन्ही बॅटर्स पैकी कोणीही चौकार किंवा षटकारांची हॅट्रिक घेतली तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज. दरम्यान अनिकेतनं हाताळलाय वाईड. अवांतरची धाव. पुढचा चेंडू अनिकेत टू करण. यावेळी चांगला संपर्क आहे मात्र तितकं चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालंय. विलास सोमने षटक क्रमांक 2 समाप्त. 2 षटकांती धावफलकावर 1-1-1. 11 धावा, 1 गडी बाद. टीम कासगाव. अकरा धावा झाल्या. 2 षटकं संपलीत आणि या 2 षटकांमध्ये केवळ 5.50च्या सरासरीने 11 धावा धावफलकावर. टीम SS सोनारपाडा, टीम ईस्ट स्टार कोसले, टीम देवगाव टायगर्स या आतापर्यंतच्या सामन्यातले विजेत्या टीम्स आहेत. विजेत्या टीमनं कुठे जाऊ नका असं आयोजकांनी सांगितलंय. कदाचित पुढची फेरी लगेचच या ठिकाणी सुरू होईल. टीम बेलपाडा सोमने ब्रदर्स विपक्षात लहाने ब्रदर्स असा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 3ऱ्या षटकाला होईल सुरुवात. गोलंदाज पुन्हा एकदा राहुल ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं. 5 धावा खर्च केल्या होत्या. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सारिका हॉटेल एंड. पहिला चेंडू जास्त वेळ घेऊ नका टीम बेलपाडा.
पहिल्या चेंडूवर स्विच हिट करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स करण्याचा प्रयत्न आणि 2 धावा अतिशय वेगानं. मी म्हणतोय चेंडू स्टम्प्सवर फेकणं गरजेचं असतं अशा वेळी. तिसऱ्या षटकाला झाली सुरुवात. पहिल्या चेंडूवर घेतल्या 2 धावफलकावर 13. नक्कीच टीम म्हणत असेल कारण 13-1 सहारा. यावेळी वेग व्हेरिएशन पाहायला मिळालं. राहुल सोमणे या मुरबाडच्या टेनिस क्रिकेट पटलावरील एक महत्वपूर्ण नाव. राहुल सोमणे टीमला लीड करतोय. गोलंदाजी आणि काही क्षण फलंदाजीला देखील सलामीला येईल यात काय वाद नाहीये. ऑलराऊंडर आपल्या टीमसाठी, बेलपाडा टीमसाठी तिसरं षटक मार्गस्थ. पुढचा चेंडू करणसाठी. हाफ ट्रॅकर कट केलाय. त्या ठिकाणी थर्ड मॅन झोन मध्ये चेंडू निघून चाललाय 4 धावांसाठी. थर्ड मॅनला हा चेंडू 4 धावा देऊन जातोय. या 4 धावांनी धावफलक जाऊन पोहोचतोय 17 या अंकावर. 17 रन्स. स्कोर कार्ड अतिशय हळूहळू पुढे जातंय, कासव गतीने जातंय. परंतु अंतिम 5 षटकं पूर्ण खेळून चांगली एक धावसंख्या धावफलकावर लावणं गरजेचं असेल. राहुल सोमने पुन्हा एकदा बॅक टू द पॅव्हिलियन. बेलपाडा थोडस वेळेचं नियोजन करा. चौथ्या षटकाला होईल सुरुवात. गोलंदाज महेश हरड कट करण्याचा प्रयत्न. चेंडू निघून गेलाय. त्या ठिकाणी डॉट न झाली सुरुवात. षटक क्रमांक 2, षटक क्रमांक 4 सुरुवात झाली डॉट न. पुढचा चेंडू फुल टॉस करून घ्यायचा प्रयत्न. ऑन साइडला ट्विस्ट केलाय, खेळलाय तरी क्षेत्ररक्षक येत आहेत धावत.
एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी मिळणार नाही मला वाटतं. येस, फिंगर गोज अप. अरे पंचांचं बोट आकाशाच्या दिशेला, इट्स आउट. धावबाद होतोय मला वाटतं त्या ठिकाणी. करण ज्याच्या बॅट मधून धावा येत होत्या तोच बॅटर एक धाव, एक अतिरिक्त धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये बाद. धाव बाद. करण. संदेश राणे. धावफलक 25. संदेश राणे मैदानाच्या आतमध्ये जातोय. पंचवीस धावा फक्त. कासगाव टीमच्या डगआउट मध्ये थोडीशी नाराजी निर्माण झालेली आहे, कारण त्यांना माहिती आहे या मैदानावर खूप साऱ्या धावा होत आहेत, खूप साऱ्या धावा होत आहेत आणि या धावा कुठेतरी कमी पडतील का, शॉर्ट पडतील का, याचं टेन्शन मला वाटतं त्या डगआउट मध्ये पाहायला मिळतं. नेक्स्ट बॉल. फेकी का केली नाही असा प्रश्न आहे. डिसिजन तर येईल, मात्र फेकी करण्याची संधी होती, थेट फेकी करणं गरजेचं होतं. 26 धाबा. 26. नेक्स्ट बॉल. उलटा चेंडू होता, पॉइंटला ढकललाय, त्या ठिकाणी 2-2 शतरक्षी घेत आहेत, एकच सिंगल येईल. सत्तावीस धाबा. 27. चौथं षटक मार्गस्थ आहे. या चौथ्या षटकामध्ये पाहूया किती धावा येतात. चांगला चेंडू, पुन्हा एक चांगला चेंडू, सातत्यानं गुड लेंथला चेंडू पडतायत. पुलर लेंथ, गुड लेंथ, शॉर्ट पिच, यॉर्कर, सगळे अस्त्र या ठिकाणी महेश वापरून पाहतोय. सातत्यानं डॉट चेंडू, त्या ठिकाणी धाव गती रोखली आहे. यावेळी मात्र पंच सांगतील हेड्स डाऊन द लेग. हा चेंडू निघून गेलाय, धाव्या एसट्यांना मिस करतोय, सोडून जातोय. वाईट अवंतची धाव. 28 धावा. 28 रन्स. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. क्लीन बॉल्ड. महेश. या ठिकाणी संदेश राणेचा खेळ संपलाय. करणला परत परत तो एक सिंगल आठवत असेल, कारण ज्या टच मध्ये करण खेळत होता वाटलं नव्हतं की ही चोटी सिंगल घेण्याची गरज होती का, आणि आता डगआउट मध्ये बसून फक्त विचार सुरू आहे की मी ती धाव घ्यायची गरज होती का. तर क्रिकेट आहे मित्रांनो, या बेसिकवर वर्क करावं लागतं. जर मला माहिती आहे पुढच्या चेंडूवर मी षटकार ठोकू शकतोय, तर त्या एका चेकी सिंगलसाठी आपली विकेट त्या ठिकाणी सोडणं किंवा विकेट देणं हे किती महागात पडतं, एक विकेट किती महागात पडते हे आपल्याला पाहायला मिळतं. नवीन बॅटर निकेश, नितेश लहाने ब्रदर्स या ठिकाणी थोडा संघर्ष करतायत. चौथं षटक मार्गस्थ आहे. धावांचा विचार केला तर फक्त 28 धावा आहेत. 5 षटकांचा सामना आहे. किमान 40-45 धावांची गरज आहे. तिथपर्यंत पोहोचावं लागेल. 2-3 मोठे पटके खेळले गेले, 2-3 षटकर आले तर नक्कीच एक चांगली धावसंख्या स्कोअर कार्डवर पाहायला मिळेल, एक संघर्ष करता येईल. मात्र असं म्हणतात जब चिडिया चुप गई खेत तो पछताने से क्या फायदा. नुकसान तर झालंय. यावेळी सुवर्ण संधी होती, मित्रमय संधी होती. या संधीचं सोनं करता आलं नाही. आणखी एक गडी बाद, आणखी एक धावबाद. षटक क्रमांक 5. ऋतिकला माघारी यावं लागेल आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये समीर राऊत.
समीर राऊत. या षटकामध्ये धावा येणं गरजेचं. 5वं षटक अंतिम षटक मार्गस्थ आहे आणि धावा जर पाहिल्या तर फक्त 28. गोलंदाजी मार्कवर सुमित. केली चूक झाली आहे सुमितची. या चुकीवर थोडस मीठ टाकण्याचं काम दोन्ही बॅटरनं केलंय. एक अवंतरची धाव, एक वाईटच्या रूपानं आपल्याला धाव घेताना पाहायला मिळत आहे. दोन्ही बॅटर्स 2 धावा मिळतील. 1+1 धावफलक जाऊन पोहोचतात 30 या अंकावर. 30 लॉस ऑफ 5 विकेट्स. 5 गडी म्हणजे निम्मा संघ कासगाव संघ डगआउट मध्ये जाऊन पोहोचलाय. इथून पुढचे जे चेंडू आहेत मला वाटतं तब्बल 5 चेंडूंचा अजून खेळ शिल्लक आहे. काय घडतंय त्या ठिकाणी. येस सर, बॅट लागलाय याचा अर्थ अवांतर नाही. एकच धाव असेल. 29 धावा धावफलकावर. गती में आटा गेला. टीम कासगाव साठी संघर्ष वाढला. यावेळेस क्षेत्ररक्षक येतात, पोचतायत. वॉट अ कॅच, वॉट अ रनिंग कॅच. धावत धावून हा झेल पकडलाय त्या ठिकाणी अनिकेत सोमने. एक षटक देखील या खेळाडूने हाताळलंय आणि काय लाजवाब झेल त्या ठिकाणी साईड स्क्रीनच्या इथे पकडलाय. जबरदस्त. या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला सामन्यात घेऊन येत असतात. इथे मिसफील्ड झाली असती तर तुम्हाला 6 किंवा 4 पाहायला मिळाल्या असत्या आणि या बेसिकवर वर्क करणं गरजेचं असतं. क्रिकेट खेळताना फक्त मैदानावर जाऊन षटकार चौकार मारण्यापेक्षा या बाबतीत देखील संघाला कोऑपरेट करता येतं, संघाला पुढे घेऊन जाता येतं. प्रत्येकालाच बॅटिंग मिळेल असं नाही, प्रत्येकाला बॉलिंग मिळेल असं नाही, पण क्षेत्ररक्षण करताना देखील धावा वाचवल्या जाऊ शकतात आणि या धावा वाचवून चांगलं क्षेत्ररक्षण करून संघाला विजया समीप घेऊन जाता येतं. जबरदस्त झेल त्या ठिकाणी पकडला आणि आणखी एक गडी बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संदीप. हाफ ट्रॅकर. या चेंडूला कुठेही खेळता येऊ शकला असतं, मात्र टर्न केली बॉडी ऑन साइडला. त्याने स्क्वेअर ऑफ द विकेट खेळत असताना त्या ठिकाणी एक धाव पूर्ण करण्याचा हा प्रयत्न. 2 धावा आणि या 2 धावांनी धावफलकावर थोडंसं परिवर्तन पाहायला मिळेल. ते म्हणजे 31 धावा, 31 रन्स. लो स्कोरिंग मॅचेस बऱ्याचदा हाय व्होल्टेज पाहायला मिळतात. होईल का हाय व्होल्टेज? कारण समोर कासगाव टीम आहे. माहिती आहे राहुल सोमने याचा विकेट अतिशय महत्वाचा असेल टीम कासगाव साठी. चांगला खेळ करावा लागेल. लिमिटेड ओव्हर क्रिकेटमध्ये सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. सलामीचे बॅटर्स तुम्हाला फेमस होताना पाहायला मिळतात, कारण सुरुवात करायला मिळते. चांगला खेळ त्यांना खेळता येतो. पुन्हा एक संधी संधी संधी. अवे फ्रॉम दी बॉडी, अवे फ्रॉम द फिल्डर. इट्स अ सिक्सर. ह्यूज ब्लो. 6 धावा. अंतिम चेंडू असेल हा. षटकार म्हणजे जणू काही संजीवनी प्रदान केली. 37 धावा. एक 40 धावांच्या क्लोज येता येईल मला वाटतं. 8 ची सरासरी राहील. मात्र पॉवर प्लेची पहिली 2 षटकं अतिशय महत्वाची राहतील त्या ठिकाणी कासगाव टीमला अगेन्स्ट बेलपाडा संघाच्या. तर ती 2 षटकं जर व्यवस्थित पडली तर मात्र पुढील 3 षटकांमध्ये रोमांच निर्माण होईल. नाही तर सामना लवकर फिनिश होऊ शकतो. ज्या पद्धतीनं सोनारपाडा संघानं केवळ 9 चेंडूमध्ये टार्गेट चेस केलं आणि तसं काहीच इथे पाहायला मिळू शकतं. षटक मला वाटतं या ठिकाणी समाप्त झालंय. या धावेची पर्सेंटेज 0 आहे. 5 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 5 षटकांमध्ये धावफलकावर पाहायला मिळतात फक्त 37. 38 धावांची गरज आहे टीम जय हनुमान बेलपाडा संघाला. 30 चेंडू 38 धावांची गरज. या पुढील सामना देवगाव टायगर्स यांच्या विपक्षात विजेता संघ. या सामन्यातला विजेता संघ खेळेल देवगाव टायगर्स संघासोबत. दुसऱ्या फेरीचा सामना असेल. तत्पूर्वी मी थांबतो, तुम्ही थांबू नका. तुम्ही पाहत राहा आमदार चषक मुरबाड 2025 चा हा क्रिकेटचा
महारणसंग्राम. तत्पूर्वी कमेंट्री बॉक्समध्ये करूया थोडंसं परिवर्तन. साथी समालोचक कैलास शेलवले जोडले जातील मायक्रोफोनवर. थँक्यू. प्रवेशद्वारासमोर जी ब्लॅक थार उभी आहे ती थोडी साईडला करायची, कारण तिची आरशी आहे ती समालोचन कक्षामध्ये येते. खेळाच्या दुसऱ्या डावाला होते सुरुवात. पहिल्या डावाचा विचार केला तर फलंदाजी करत असताना देवांश 11 कासगाव क्रिकेट संघाने तब्बल धावा बनवल्या 37. 38 धावांचं अगदी छोटं माफक आव्हान ठेवलंय ते टीम जय हनुमान बेलपाडा क्रिकेट संघ. बेलपाडा क्रिकेट संघाचा विचार केला तर अगदी मातब्बर संघ हा मुरबाड विभागामध्ये ओळखला जातो. अगदी मातब्बर संघ हा मुरबाड विभागातील राहुल सोमने, अनिकेत सोमने, रोहित हरड असे हे दिग्गज सिताऱ्यांनी हे सजलेले हे संघ नक्कीच हे आव्हान सर करणं त्यांच्यासाठी एवढं कठीण नसेल, परंतु तितकाच ताकदीचा संघ त्यांच्या समोर उभा आहे. देवांश 11 कासगाव. 30 चेंडू 38 धावांची आवश्यकता टीम बेलपाडा क्रिकेट संघाला. त्याचप्रमाणे 38 धावा रोखाव्या लागतील. गोलंदाजी ट्रॅकवर करण. पहिला चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट केला. क्षेत्ररक्षक एका त्याने जेल घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु सुंदर यश अडवण्यात चेंडू आलाय. दरम्यान पाहता पाहता 3 धावा तिथे आपल्याला पाहायला मिळाल्या. पहिल्या चेंडूवर एक वेगळा प्रयत्न केला होता फलंदाज राहुल यांनी. पहिला चेंडू रिव्हर्स केला होता, चौकार तर गेला नाही. दरम्यान 3 धावा तिथे आपल्याला पाहायला मिळाल्या. गोलंदाजी ट्रॅकवर करण पुढील चेंडू घेऊन देतील, त्यांना फेस करतील अनिकेत. यावेळेस नो लुक खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु स्लिपला हा चेंडू होईल निर्धाव. सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला या षटकामध्ये हाय व्होल्टेज मॅच हा पाहायला मिळेल. भलेही लो स्कोरिंग हा सामना असेल, परंतु तितक्या ताकदीची गोलंदाजी कासगाव संघाकडून आपल्याला पाहायला मिळेलच. करण यावेळेस अलॉंग दी कारकीर्द फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. दरम्यान एक धावेच्या मोहामध्ये फलंदाज अनिकेत मैदानाची साठ सोडतायत. अनिकेत बॅक टू द पवेलियन.
रनआउटच्या स्वरूपात अनिकेत मैदानाची साथ सोडतायत. फलंदाजीसाठी दाखल झालेत सुमित. यावेळेस पहिला चेंडू स्लॉक करण्याचा प्रयत्न झाला यशस्वी. आलाय चौकार. 4 धावा सीमा पार. चौकार. विकेट आले असेल परंतु या चेंडूवर राहुल यांचं आक्रमण पाहायला मिळत आहे. सुंदर असा चौकार फलंदाज राहुल यांचा. उर्वरित या षटकातील 2 चेंडू शिल्लक. गोलंदाज करण टू राहुल. यावेळेस सुंदर असा फटका. झेलची संधी उपलब्ध होती परंतु हाताला चाटून चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. 4 धावा. चौकार. संधी उपलब्ध करून दिली होती गोलंदाज करण यांनी परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये क्षेत्ररक्षकाला. आणि राहुल सोमने असा फलंदाज आहे. एक संधी तुम्ही दिलीत तर दुसऱ्या यावेळेस रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला होता. लाऊड अपील आहे पंचांकडे. दरम्यान एक सिंगल तिथे आपल्याला पाहायला मिळते. षटक झाले संपन्न. पहिल्या षटकाच्या अंती टीमची टोटल जाऊन पोहोचते 1-12 या आकड्यावर. खेळ समाप्त झालाय जिथे धावा बनवल्यात टीम बेलपाडा क्रिकेट संघाने 1-12. दुसरं षटक हाताळण्यासाठी टीम देवांश 11 कासगाव क्रिकेट संघाकडून गोलंदाजी ट्रॅकवर तयार होत आहेत. राज नक्कीच टोटल छोटा आहे त्याच अनुषंगाने चांगली गोलंदाजी करावी लागेल या गोलंदाजाला देखील. राज टू राहुल. पहिला चेंडू अक्रॉस द बॅट शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु एका टप्प्यादिशी चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन पोहोचतोय. चेंडू निर्धाव. राहुल सोमने या खेळाडूचा विचार केला तर एक संधी उपलब्ध झाली होती आउट करण्याची परंतु तिथे झेल संपन्न झालेला नव्हता आणि जीवनदान फलंदाज राहुल यांना. यावेळेस कव्हर ड्राईव्हचा नजाकत भरा देखणा फटका. क्षेत्ररक्षक उपस्थित नाहीयेत. चेंडू कार्पेटच्या साहाय्याने 4 धावा. चौकार. म्हटलं जातं ना फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. त्याच अनुषंगाने ही फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज राहुल यांची फॉर्म मध्ये जरूर नसतील परंतु क्लास त्यांच्याकडे आहे. सुंदर असा फटका त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. कव्हर ड्राईव्हचा देखणा फटका राहुल यांच्या बॅटमधून चौकार आला. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल 1-16 यावेळेस अगदी विचार केला तर बसले होते फटका खेळण्यासाठी परंतु बॅटवर कोणताही प्रकारचा चेंडू आला नाही. चेंडू आला निर्धाव. सरळ खेळतात सरळ फटके येत नाहीयेत फलंदाज राहुल यांच्या माध्यमातून. त्याच अनुषंगाने आगळा वेगळा थोडस खेळण्याचा प्रयत्न करतायत फलंदाज राहुल. यावेळेस सुंदर असा फटका. दरम्यान क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्याकडून होते चुकी. बॅकअपला क्षेत्ररक्षक येत आहेत अडवण्यात तर यश आलंय. दरम्यान तिथे 3 धावा आपल्याला पाहायला मिळतील. 3च्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते 1-19 या आकड्यावर. अजूनही विचार केला तर अर्ध्या धावा झालेल्या आहेत. अजूनही अर्ध्या धावा बनवाव्या लागतील. अर्थात 19 धावा झालेत. 38 धावा
ऐकूनच अजून बनावावे लागतील. यावेळेस बॅकफुटला गेले, कट केले, ते एका टप्प्यावर चेंडू हातामध्ये होता परंतु तितक्यात स्विंग झाला आणि सीमारेखा पार, 4 धावा, चौकार. अशा प्रकारची ज्यावेळेस स्थिती उद्भवते की टप्पा पडून चेंडू जेव्हा मैदानाच्या चुकीमुळे फिरतो त्यावेळेस क्षेत्ररक्षक देखील काही करू शकत नाही. चौकार आला, चौकाराच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते 23 या आकड्यावर. उर्वरित एक चेंडू या षटकातील शिल्लक. यावेळेस फुल टॉस चेंडू होता, फटका षटक झाले संपन्न. 2 षटकाच्या अंती टीम बेलपाडा, जय हनुमान बेलपाडा क्रिकेट संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 23 या आकड्यावर. उर्वरित 18 चेंडू आणि विचार केला तर रनबॉल इक्वेशन 18 चेंडू 15 धावेंची आवश्यकता टीम जय हनुमान बेलपाडा क्रिकेट संघाला. अठरा चेंडू आणि 15 धाव्यांची आवश्यकता जय हनुमान बेलपाडा क्रिकेट संघाला. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक आदळण्यासाठी येत आहेत गोलंदाज करण. यावेळेस फटका दमदार आहे, फटका बसलाय, क्षेत्ररक्षक येत आहेत, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय, दाखल होतोय. दरम्यान 2 धावा तिथे आपल्याला पाहायला मिळतील. 2च्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते 1 बाद 25 या आकड्यावर. विचार केला तर 17 चेंडू आणि 13 ची आवश्यकता जय हनुमान बेलपाडा क्रिकेट संघ. करण टू राहुल. यावेळेस फटका तर उडवला, क्षेत्ररक्षक येत आहेत, यावेळेस करणार नाही चुकी, अर्थात फलंदाज राहुल बॅक टू द पवेलियन. राहुल मैदानाची साथ सोडतायत, मैदानात फलंदाजीसाठी दाखल होत आहेत. यावेळेस रोहित सोळा चेंडू 13 ची आवश्यकता टीम जय हनुमान बेलपाडा क्रिकेट संघाला. पुढील चेंडू करण. यावेळेस विचार केला तर स्विंग अँड मिस, जसा चेंडू पडला तसा इन स्विंग झाला आणि अगदी विचार केला तर सरप्राइझिंग डिलिव्हरी फलंदाज रोहित यांच्यासाठी. पडला तसा आत वळला आणि थेट जाऊन विसावला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. पुढील चेंडू करण. यावेळेस स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय गोलंदाज करण यांचं. दरम्यान हा चेंडू देखील येतो निर्धाव. विचार केला तर 2ही षटकामध्ये चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज करण यांचे. आतापर्यंत विचार केला तर 1 विकेट त्याने कॅरी केले आणि धावा खर्च केल्यात फक्त आणि फक्त 13. यावेळेस पुन्हा एकदा हलक्या हाताने डीप मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत. एक सिंगल पूर्ण, पाहता पाहता 2 धावा देखील पूर्ण. नक्कीच थ्रो तर चांगली होती, कलेक्शन थोडं खराब पाहायला मिळालं. 2 धावा तिथे आपल्याला पाहायला मिळतील. रनबॉल इक्वेशन 13 चेंडू 11 धावेची आवश्यकता टीम जय हनुमान बेलपाडा क्रिकेट संघाला.
चेंडू 11ची आवश्यकता. विचार केला तर दोनही संघ मातब्बर आहेत. यावेळेस फटका दमदार आहे. क्षेत्ररक्षक पुढे होते परंतु मागे जरी असते तरी काही उपयोग नव्हता. चेंडूला पाठवले सीमा रेखा पार. 6 धावांसाठी षटकार. षटकाराला आणि षटकाराच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते 2 बाद 33 या आकड्यावर. विचार केला तर 12 चेंडू 5 धावांची आवश्यकता टीम जय हनुमान बेलपाडा क्रिकेट संघाला. अगदी एकतर्फा हा सामना झुकवलाय टीम बेलपाडा क्रिकेट संघाने. 12 चेंडू 5 ची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवर येत आहेत भावेश. यावेळेस हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षक आहे तिथे एक सिंगल तिथे आपल्याला पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 2 बाद 34 या आकड्यावर. 11 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता टीम जय हनुमान बेलपाडा क्रिकेट संघाला. पुलट गोलंदाज भावेश. यावेळेस ओव्हर कव्हर्स सरळ उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. पंच निर्णय कळवायचा आहे. डेड बॉल असेल. यावेळेस फटका तर फसला होता परंतु नो मॅन्स लँड मध्ये दाखल झालाय. दरम्यान एक सिंगल तिथे आपल्याला पाहायला मिळाली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 35 या आकड्यावर. विचार केला तर फक्त आणि फक्त 3 धावांची आवश्यकता टीम जय हनुमान बेलपाडा क्रिकेट संघाला. 10 चेंडू 3 ची आवश्यकता. यावेळेस फटका दमदार आहे. सरळ उडवलाय आणि सरळच गेलाय. एका टप्प्यावर 4 धावांसाठी सीमा रेखा पार चौकार. त्यांना देऊया सामन्याचं मॅन ऑफ द मॅच सामनावीर. पुढील सामना असेल देवगाव टायगर्स आणि त्यांच्या विपक्ष विजय संघ.